रेडी स्टेडी गो. आपण एप्रिल 2026 मधील राष्ट्रीय चालू घडामोडींवर 24 प्रश्न पाहणार आहोत. त्यातील तुम्ही तपासायचे की तुमचे बरोबर किती येत आहेत आणि चुकीचे किती येत आहेत आणि जो स्कोर होईल तो तुम्ही कमेंट करायचा असेल. जर तुम्हाला 22च्या वर पडले तर तुमची तयारी चांगली आहे. जर 20 आणि 24च्या मध्ये असतील तर तुमची तयारी बरी आहे आणि जर 20च्या खाली असतील तर तुम्हाला अभ्यासाची सक्त गरज आहे. तर आपण क्विज चालू करूया. संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ समाविष्ट करण्यात आला आहे? तुमचा हा प्रश्न क्रमांक पहिला. अ, ब, क, ड तुम्ही आन्सर निवडायचा आहे आणि मी आन्सर सांगितल्यानंतर जर आन्सर बरोबर असेल तर तुम्हाला 1 गुण द्यायचा आहे आणि जर आन्सर चुकीचा असेल तर तुम्हाला 0 गुण द्यायचा आहे. तर याचा आन्सर आहे 10वी अनुसूची. पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा कायदा 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आला. मग तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की पक्षांतर बंदी कायदा हा कितव्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर त्याचं उत्तर असेल 52व्या घटना दुरुस्तीमध्ये तो समाविष्ट करण्यात आला. आणि कोणत्या साली? तर 1985 साली. तुमचा दुसरा प्रश्न आहे, पोषण पंधरवडा ज्यालाच पोषण पखवाडा असंही म्हटलं जातं, हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? आता हे सरकारी धोरणांवर प्रश्न आहेत. बघा, पोषण पंधरवडा. उत्तर निवडलं. याचं उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय. पोषणवरूनच कळतंय की पोषण कोणाला दिलं जातं? जनरली जे लहान मुलं वगैरे असतात, जे शाळेत वगैरे जातात, गरोदर महिला वगैरे यांच्या पोषणासाठी सरकार काम करत असतं. बरोबर? महिला आणि बाल विकास मंत्रालय पोषण पंधरवडा हा उपक्रम महिला बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. कशासाठी आहे हा? कुपोषण निर्मूलनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा याचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्याची जी 4थी फेज आहे ती कधीपासून लागू केली जाईल किंवा लागू झाली आहे? कोणत्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4थी फेज चालू आहे? अ, ब, क, ड. 2024 ते 28, 2023 ते 27, 2025 ते 29, 2022 ते 26. उत्तर निवडलं. उत्तर आहे अ, 2024 ते 2028 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था भाग चालू होणार आहे किंवा झालेला आहे 24 ते 28. पुढचा प्रश्न. ओके, हे एक्सप्लेनेशन आहे, हेच सांगितलेलं आहे आणि ह्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे महत्वाचं आहे. जर ग्राम सडक योजना आहे, मग सडक म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अंतर्गत येते की काय? तर ग्रामीण विकास मंत्रालय याच्या अंतर्गत येतं. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास. पुढचा प्रश्न, न्याय सेतू AI चॅटबॉट चा अधिकृत मॅस्कॉट ज्याला आपण शुभंकर म्हणतो तो काय आहे? न्याय सेतू AI चॅटबॉट. याचं उत्तर आहे दिशिका. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? मी सोबतच तुम्हाला काही मेमरी ट्रिक्स सुद्धा देते ज्याने की तुम्हाला क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर लगेच क्लिक व्हावे. न्याय सेतू. आपल्या भारतामध्ये न्याय कधी दिसतो का? दिसलाय का न्याय आजपर्यंत? फक्त ट्रिकसाठी सांगते मी तुम्हाला. दिसलाय का न्याय? नाही. मग न्याय दिसला का? दिशिका. दिसला का? न्याय दिसला का? याच्यावरून तुमच्या दिशिका लक्षात राहील. न्याय सेतू AI चॅटबॉट. बहुभाषिक कायदेशीर सहाय्यक डिजिटल इंडिया भाषिणी विभागाद्वारे विकसित करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आपलं जे मिशन आहे त्या डिजिटल इंडिया मिशनच्या अंतर्गत भाषिणी विभाग आहे, लँग्वेज डिपार्टमेंट, त्याच्या अंतर्गत हा दिशिका डेव्हलप करण्यात आलेला आहे. न्याय सेतू AI चॅटबॉट आहे. पुढचा प्रश्न, युवा संगम कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे संचालित केला जातो? सांगा. युवा संगम.
युवा आहे म्हटल्यानंतर युवा शक्ती मिनिस्ट्री वगैरे तुम्हाला असं काही वाटेल, पण उत्तर आहे शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयानं काय केलेलं आहे, याचं आयोजन केलेलं आहे. शिक्षण मंत्रालय युवा संगम कार्यक्रम. देशातील विविध राज्यांतील तरुणांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण घडवून आणणे हा याचा उद्देश आहे. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळे तरुण एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होते. युवा संगम, संगम होतो देशातील युवांचा. पुढचा प्रश्न आहे, साधना सप्ताह कशाशी संबंधित आहे? साधना कशाशी संबंधित आहे तर नागरी सेवकांच्या क्षमता विकासाला चालना देण्यासाठी. नागरिक सेवक म्हणजे काय, सिव्हिल सर्वंट्स, जे सरकार काय करतं, MPSC, UPSC अशा परीक्षांमधून निवडतं, ज्याची तुम्ही पण तयारी करत आहात. मग तुमच्या म्हणजेच ह्या नागरी सेवकांच्या क्षमता विकासाला चालना देण्यासाठी काय केला जातो, हा साधना सप्ताह साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर 3 विधानं दिलेली आहेत. कलपक्कम तमिळनाडू येथे हे स्थित आहे. काय? प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, PFBR, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. खूप मोठी न्यूज झालेली होती ही, त्यामुळे हा क्वेश्चन व्यवस्थित बघा. भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड द्वारे विकसित केलेलं आहे. काय? प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. आणि वापरलेले शीतलक म्हणजे कूलंट काय वापरलेलं आहे त्याच्यामध्ये, तर लिक्विड सोडियम वापरलेलं आहे का ॲज अ कूलंट म्हणून. तर तुम्हाला ह्या 3 विधानांपैकी बरोबर किती विधान आहेत ते सांगायचं आहे. निवडलं उत्तर? उत्तर आहे 3ही विधानं बरोबर आहेत. तर खूप मोठी न्यूज झालेली होती. का न्यूज झालेली होती ही मोठी? तर भारताने प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर मध्ये चेंज असते त्याच्यामध्ये ती मॅनेज केलेली आहे क्रिटिकल पॉइंटला. कशाला? क्रिटिकल पॉइंटला. म्हणजे काय, तर हा ब्रीडर जो आहे तो एनर्जी तयार करतो, बरोबर. न्यूक्लिअर फ्युजन याच्यापासून काय केली जाते, एनर्जी तयार केली जाते. मग हा अशा पॉइंटला पोहोचलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं फ्यूल टाकावं लागत नाही, तर त्याचा तोच फ्यूल तयार करतो आणि त्याच्यापासूनच पुन्हा एनर्जी तयार करतो. ऑटोमॅटिक झालेला आहे, तो ऑटोमॅटिक मोडवर गेलेला आहे. काय? तर PFBR. बघा PFBR हा ऑटोमॅटिक मोडवर गेलेला आहे. तो त्याचीच फ्युएल पण तयार करतो, एनर्जी सुद्धा तयार करतो. मग त्याच्या संबंधीची विधानं काय आहेत, तर तो कलपक्कम तमिळनाडू येथे स्थित आहे, बरोबर आहे. भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड भाविनी द्वारे विकसित आहे, हे पण बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आणि कूलंट त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, लिक्विड सोडियम वापरलेलं आहे का, तर हे पण बरोबर आहे. जनरली H2O पाणी म्हणून पण कूलंट वापरलं जातं. पाण्याचाच दुसरा फॉर्म आहे ड्यूटेरियम, ज्याला हेवी वॉटर म्हटलं जातं, तो सुद्धा ॲज अ कूलंट म्हणून वापरला जातो थंड करण्यासाठी. पण या ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, कलपक्कम येथे लिक्विड सोडियम वापरलेला आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की भारताच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर मध्ये ॲज अ कूलंट म्हणून कशाचा वापर केलेला आहे, आणि पर्याय दिले जातील H2O, ड्यूटेरियम, लिक्विड सोडियम, ड्राय कार्बन डायऑक्साईड असं वगैरे काही दिलं जाऊ शकतं. तर याचं उत्तर काय आहे, लिक्विड सोडियम. पुढचा प्रश्न, ओके, हे तेच सांगितलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये. ऑपरेशन वाईपचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑनलाईन औषधी अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कचा गैरवापर रोखणे. वाईप करायचे, काय करायचे, सगळे जे ऑनलाईन होते बरं का, औषधी आणि अंमली पदार्थांची तस्करी आहे, त्या नेटवर्क पूर्ण वाईप करायचंय आपल्याला. त्याच्यामुळे त्याचं ऑपरेशनचं नाव आहे वाईप. बघा आन्सर, ऑनलाईन औषधी अंमली पदार्थांची तस्करी रोखणे. ओके. वेब आधारित बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रतिबंध घालणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ऑनलाईन औषधी आणि अंमली पदार्थांची तस्करी नेटवर्कचा गैरवापर रोखणे. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन गेमिंग ॲडव्हायझरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते?
आता दोन मंत्रालयांमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, इलेक्ट्रॉनिक्स असेल की माहिती आणि प्रसारण असेल. तर याचा आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान. ओके. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या मंत्रालयाद्वारे ऑनलाईन गेमिंग ॲडव्हायझरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही या मंत्रालयाअंतर्गत काम करते. ऑनलाईन गेमिंग ॲडव्हायझरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाअंतर्गत काम करते. AICTE वाणी, आता वाणीचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. AICTEचा लॉंग फॉर्म काय आहे? तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ओके, टेक्निकल एज्युकेशन ही जी बॉडी आहे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. AICTE ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि ती स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय? ज्या बॉडीज असतात ज्या एका पार्लिमेंटरी ऍक्टच्या अंतर्गत स्थापन होतात त्या बॉडीजना काय म्हटलं जातं? स्टॅच्युटरी बॉडी म्हटलं जातं. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कशाला म्हटलं जातं? ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या ऍक्ट अंडर काय होतात? स्थापन होतात. त्यांना काय म्हटलं जातं? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. तर ही कोणती आहे? एका पार्लिमेंटच्या ऍक्ट अंतर्गत स्थापन झालेली आहे. आणि ऍक्ट कोणता आहे? तर ऍक्ट सुद्धा हाच आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन 1985 किंवा 87 असेल. तुम्ही नंतर चेक करा काय आहे. ओके. मग या ऍक्ट अंतर्गत ही बॉडी स्थापन झालेली आहे. मग आता क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला? तर वाणी व्हायब्रंट ॲडव्होकसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड नर्चरिंग ऑफ इंडियन लँग्वेज चे उद्दिष्ट काय आहे? मग क्वेश्चन काय आहे बघा. तर AICTC ने वाणी कार्यक्रम काय केलेला आहे किंवा वाणी प्रोजेक्ट चालू केलेला आहे. वाणीचा अर्थ काय होतो? व्हायब्रंट ॲडव्होकसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड नर्चरिंग. कशाचं आपल्याला ॲडव्हान्समेंट आणि नर्चरिंग करायचं आहे? इंडियन लँग्वेजेसचं. मग याचा उद्दिष्ट काय आहे? या प्रोजेक्टचं उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी सक्षम करणे. म्हणजे आपण जे आता सगळं नॉलेज आहे, सायन्सचं असेल, टेक्नॉलॉजीचं असेल, इतर काही असेल, ते कशातून घेतोय? इंग्लिशमधून घेतोय. तर आपल्या मातृभाषेत, विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत त्यांना ज्ञान मिळवण्यासाठी या वाणी प्रोजेक्ट चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थांना 2 लाख रुपयांचा सहाय्याचे पाठबळ दिले जात आहे. ओके, 2 लाख रुपयाचं. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले सरल AI कशासाठी विकसित केले गेले आहे? सरल AI. जर कुणी विचारलं सरल AI काय आहे? कशाशी संबंधित आहे? बघा, सरळ वरूनच कळतंय. सगळं काही सोप्पं करायचंय, सरळ करायचंय. मग अवघड काय असतं? हे जे संशोधन प्रकाशन असतात ना, जे सायंटिस्ट काय करतात? प्रकाशित करतात, पब्लिश करतात. ही त्यांच्या भाषेत सायंटिफिक लँग्वेजमध्ये असतात आणि खूप अवघड असतात. मग सरळ AI काय करणार? तर संशोधन प्रकाशने लोकांसाठी सोप्या आणि समजण्यायोग्य भाषेमध्ये तयार करणार. सोप्या आणि समजण्यायोग्य भाषेत तयार करणे. संशोधन प्रकाशने लोकांसाठी सोप्या आणि समजण्यायोग्य भाषेत तयार करणे. पुढचा प्रश्न, स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 चा एकूण निधी कॉर्पस किती आहे? आता पार्लिमेंटमध्ये हा कॉर्पस मंजूर केलेला आहे. स्टार्टअप इंडिया फंड्स ऑफ फंड. आन्सर आहे ऑप्शन ए 10,000 कोटी इतका स्टार्टअप इंडिया फंड्स ऑफ फंड मंजूर केलेला आहे. सेफ हर संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ओके, हा एक कार्यक्रम आहे सेफ हर. मग हा ग्रामीण महिलांसाठीचा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आहे आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे लागू केलेला आहे. या 2 विधानांपैकी किती विधाने बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. फक्त विधान 1 बरोबर. बघा, फक्त विधान 1 बरोबर आहे. सेफ हर हा ग्रामीण महिलांसाठीचा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आहे. सायबर सुरक्षा, सायबर फ्रॉड वगैरे होऊ नये, डिजिटल अरेस्ट वगैरे आजकाल खूप होत आहेत, डीप फेक्स आहेत. मग ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता कमी असते, शहरी लोकांमध्ये जनरली अवेअरनेस जास्त असते. मग ग्रामीण महिलांसाठीचा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आहे, हे विधान बरोबर आहे. पण तो महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे नाहीये. जनरली पोषण वगैरे असे जे कार्यक्रम असतात ते महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे असतात. जिथं जिथं टेक्नॉलॉजी असते ना, तिथं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे मंत्रालय काय असतं?
इन्क्लुडेड असतं. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालयाद्वारे हा लागू केलेला आहे. हा कार्यक्रम महिलांना सायबर सखी बनवण्याचे प्रशिक्षण देतो. असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सायबर सखी ही संज्ञा पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? आणि 4 ऑप्शन दिलेले असतील तर त्यातील ऑप्शन ई सेफ हर हा बरोबर असेल, सायबर सखी. पुढचा प्रश्न, संविधान दुरुस्ती 2026 131वी दुरुस्ती आहे ही. संविधान दुरुस्ती विधेयक 2026 द्वारे संविधानातील कोणत्या कलमांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले गेलं होतं? हालाकी ही सुधारणा झालेली नाही. हे फक्त प्रस्तावना दिलेली होती सुधारणा करण्यासाठी, कारण लोकसभेमध्ये सीट्स वाढवाव्या असं विधेयक सरकारने समोर आणलेलं होतं, पण ते नामंजूर झालेलं आहे, रद्द झालेलं आहे. तर कोणत्या कलमांमध्ये सुधारणा करायची होती? ऑप्शन ए 81, 82 आणि 334 ए. 334 ए कशाशी संबंधित आहे? तर महिलांच्या जे 33% आरक्षण भेटणार आहे त्याच्याशी हे संबंधित आहे. 334 ए आणि 81, 82 लोकसभेमधील ज्या सीट्स आहेत, जागा आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. हे विधेयक न्यूजमध्ये होतं त्यामुळे हा क्वेश्चन घेतलेला आहे. कदाचित येऊ शकतो की कलम 81, 82 कशाशी संबंधित आहे. व्हीबीजी रामजी योजनेमध्ये किती दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे? सोपा प्रश्न आहे, भरपूरदा झालेला आहे. 125 दिवस अ. व्हीबीजी रामजी योजना 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे. आणि मनरेगा जी आहे त्या मनरेगाला काय केलेलं आहे, याने रिप्लेस केलेलं आहे. याच्यामध्ये 100 दिवसांची हमी दिली जात होती आणि व्हीबीजी रामजी मध्ये 125 दिवसांची हमी दिली जात आहे. ओके. आणि काय सांगू शकतो, सरकारकडून किती फंड दिला जातो? तर राज्यांना 40-60-40 या प्रपोर्शन मध्ये फंड दिला जातो. आणि जे हिमालयन स्टेट्स आहेत, हिमालयन राज्य आहेत किंवा उत्तरेकडील ईशान्येकडील जी राज्य आहेत त्यांना 90 आणि 10 या पॅटर्न मध्ये काय केलं जातं, फंडिंग केलं जातं. 60 सरकार देतं, 40 राज्यांना घालावं लागतं. 90 सरकार देतं, 10 तिथील राज्यांना घालावं लागतं. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा किती युनिट्स पर्यंत मोफत वीज मिळते? पहिली गोष्ट, ही योजना लक्षात ठेवा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना. आता पात्र कुटुंबांना किती युनिट्स पर्यंत मोफत वीज मिळते? तर उत्तर आहे 300 युनिट्स पर्यंत. बघा, 300 युनिट्स पर्यंत काय भेटते? सौर ऊर्जा मोफत भेटते. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना रूफटॉप सोलार याला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? आता ऑप्शन वरून तुम्हाला कळालंच असेल की ही महाराष्ट्रातील योजना आहे आणि याचा उद्देश काय आहे, तर महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. बघा, एक तर ते सुशिक्षित आहेत, सुशिक्षित असूनही बेरोजगार आहेत, अशा तरुण तरुणींना की तुम्ही बसू नका, स्वतःचा काहीतरी नवीन उद्योग वगैरे सुरू करा, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो, काही जे थोडंसं फंडिंग वगैरे असेल ते आम्ही तुम्हाला सुरुवातीचं देतो, असं कोण म्हणतंय? महाराष्ट्र सरकार म्हणत आहे. बघा, हेच मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, लडाखमध्ये नवे तयार केलेले 5 जिल्हे कोणते? लडाखमध्ये 2च जिल्हे होते आणि त्याच्यानंतर आता हे 5 जिल्हे तयार केलेले आहेत. आन्सर आहे नुब्रा, चांगथांग, शाम, झांस्कर आणि द्रास. बघा, नुब्रा, चांगथांग, शाम, झांस्कर आणि द्रास हे 5 जिल्हे काय केलेले आहेत? नव्याने तयार केलेले आहेत. नुब्रा, चांगथांग, शाम, झांस्कर, द्रास. ओके. नुब्रा, जर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की शाम आहे तो नुब्राला त्रास देत, द्रास वरून त्रास होते ना, शाम नुब्राला त्रास देत आहे. काय? झांस्कर, झांजी वाजवून. ओके. आणि चांगथांग आता तुम्ही लक्षात ठेवा. आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
सांगा. उत्तर आहे 2008 साली. आशा भोसले यांना पद्मविभूषण 2008 मध्ये मिळाला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये मिळाला. बंगविभूषण बंगविभूषण 2018 मध्ये, तर महाराष्ट्र भूषण 2021 मध्ये. बघा त्यांना किती पुरस्कार भेटलेत. पहिला पुरस्कार कोणता भेटलेला आहे, तर हा दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये. त्याच्यानंतर 2008 मध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2018 मध्ये बंगविभूषण मिळालेला आहे आणि 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे. सगळे पुरस्कार लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, छायाचित्रकार ऑफ द इयर हा पुरस्कार अमेरिकेत ह्युमन मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ इन इंडिया या निबंधासाठी कोणाला मिळाला? कोणता पुरस्कार आहे? पुरस्काराचं नाव काय आहे? छायाचित्रकार ऑफ द इयर, फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार आहे. कोणत्या निबंधाला मिळालेला आहे? ह्युमन मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ. ह्युमन मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ इन इंडिया. भारतामध्ये आपण वाईल्ड लाईफचं मॅनेजमेंट कसं करतोय त्याच्यावर आहे. कोणी लिहिलेलं आहे? तर रघु राय. ऑप्शन ए आन्सर आहे. रघु राय यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ह्युमन मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ इन इंडिया, छायाचित्रकार ऑफ द इयर. पुढचा प्रश्न, अर्जेंटिनामध्ये पार पडलेले मिश्र मार्शल आर्ट लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण? अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट स्पर्धा झालेली आहे. कोणी जिंकलेला आहे? संग्राम सिंग. तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? मार्शल आर्ट्स मध्ये जर तुमच्या बॉडीमध्ये जर संग्राम नसेल, संग्राम म्हणजे काय? युद्ध ना. मार्शल आर्ट्स म्हणजे पण युद्ध. बघा दोन्हींचा अर्थ काय होतोय? सेमच होते. मार्शल आर्ट्स पण युद्धामध्येच वापरले जातात. संग्रामचा अर्थ काय होतो? युद्ध. तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहील. ओके, संग्राम सिंग. मिश्र मार्शल आर्ट MMA. पुढचा प्रश्न, विश्व तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? विश्व तिरंदाजी स्पर्धा झाली पॅरा सिरीज, त्याच्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर पायल नाग यांनी जिंकलेलं आहे. पायल नाग. विश्व तिरंदाजी ॲप. मग तुम्ही एखाद्या नागाला गोल्ड मेडल घालताय असं इमॅजिन करा. ओके, त्यानं काय केलेलं आहे? बाण मारलेला आहे किंवा नागाला बाण लागलेला आहे आणि पुन्हा तुम्ही त्याला गोल्ड मेडल घालताय असं काहीतरी इमॅजिन करा. फक्त लक्षात राहण्यासाठी मेमरी ट्रिक आहे ही. ओके, बघा विश्व तिरंदाजी पॅरा सिरीज मध्ये पायल नाग हिने सुवर्ण पदक जिंकले. ओडिशाची ही खेळाडू जगातील पहिली चौपदरी अपंगत्व असलेली तिरंदाजी चॅम्पियन ठरलेली आहे. हे पण लक्षात असू द्या. चौपदरी अपंगत्व असणारी आणि तिरंदाजी चॅम्पियनशिप जिंकणारी ही ओडिशाची पहिली खेळाडू ठरलेली आहे. जगात ही ओडिशाची खेळाडू आहे पण जगातील पहिली खेळाडू ठरलेली आहे. हे महत्वाचं आहे. चौपदरी अपंगत्व. पुढे, जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू कोण ठरली आहे? दृष्टीहीन जलतरणपटू. आन्सर आहे ईश्वरी पांडे, नागपूर. या नागपूरच्या आहेत ईश्वरी पांडे. बघा, ईश्वरी पांडे, नागपूरची ईश्वरी पांडे जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू ठरली आहे. तिने 38 किलोमीटर लांबीची पाल्क सामुद्रधुनी पोहून पार केली. कोणती सामुद्रधुनी? तर पाल्कची सामुद्रधुनी. पाल्क स्ट्रेट. किती लांबी होती? 38 किलोमीटर. पुढचा प्रश्न, बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या आयुष शोरीने कोणते पदक जिंकले? बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा झाली. ओके, भारताच्या आयुष शोरीने पदक जिंकलेलं आहे. कोणते जिंकलेलं आहे? तर रौप्य पदक जिंकलेलं आहे. रौप्य पदक. बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या आयुष शोरीने रौप्य पदक जिंकलेले आहे. आता आपले 24 प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला 24 पैकी किती गुण मिळाले ते कमेंट करा आणि राज्य घडामोडींवर आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत. माझ्यासोबत राहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया.